धन्यवाद. सर्व पाहुण्यांचे मान्यवरांचे हार्दिक स्वागत. आगरी सेना पालघर जिल्हा सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करीत आहे. तत्पूर्वी आपण मैदानाकडे वळूया. सामन्याला सुरुवात. प्रेक्षक वर्ग आणि जबरदस्त झुंजी आता पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. पुन्हा एकदा मैदानाकडे समालोचक. धन्यवाद महेश पाटील. धन्यवाद मित्रांनो. तुम्ही बघतायत निहान स्पोर्ट्स आणि विक्रोलियन्स. पहिला चेंडू बॅट अँड पॅड ब्रँड लारा स्टाईल मध्ये कव्हर्स मध्ये तिकडे चेंडू जातोय. पहिला चेंडूवर इकडे येतोय आगरी सेना चषक चा चौकार. क्या बात है. जबरदस्त असं गाणं बघितलं मित्रांनो. कारण बघा आगरी सेनेनं काय दिले तर आगरी सेनेनं खास करून खेळाडूंचा सत्कार, मान्यवरांचा सत्कार. पुढचा चेंडू शॉट ऑफ प्लेन. चेंडूची वाट बघितली फक्त. लेटकट करतायत. थोडंसं गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र कलेक्ट करतायत. एक धाव तिथे कंप्लीट होते आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 5. दोन दिग्गज संघ आहेत मित्रांनो. लक्षात ठेवा. पहिला दिवस एक संघ आहे साईनाथ अर्नाळा. दुसरा संघ आहे रणजी स्पोर्ट्स कासार वडवली. पागदारी 11 वसई. 3 संघ आहेत. बघायचा आहे हा संघ खूप हा सामना जर बघितला तर खूप महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. कारण त्याला पागदारी 11 वसई या संघाशी नक्कीच मॅच खेळवली जाईल. पुन्हा एकदा सचिन मंगेश साडी मान सन्मान देतोय. पहिल्या चेंडूवर मात्र कॉल दिला. तू परत जा म्हणून चांगला कॉल होता आणि मंगेशने तो ऐकला मित्रांनो. लक्षात ठेवा. धावसंख्या ती म्हणजे 5. आगरी सेना चषक 2019 सध्या संपूर्ण बोलबाला या विश्वामध्ये 197 देशामध्ये मित्रांनो आज अभिमानाने खरोखर या आगरी सेना चषकाचं नाव होते. कारण ही स्पर्धा गुणगौरवाची, ही स्पर्धा अभिमानाची. अभिमान वाटेल त्या गर्वाला. कारण आगरी सेना चषक याने सुरू केले क्रिकेटच्या एका नवीन पर्वाला. गोलंदाजी मार्कवर तुम्ही सचिनला बघतायत. स्ट्राईकला तो म्हणजे मंगेश. फुल लेन डिलिव्हरी ऑन साईडला मिड विकेट मध्ये तिकडे चेंडू जातोय. बघायचं खूप वेगाने तिकडे येत आहेत. मला तर धावायचं आहे, मला तर पडायचं आहे, मात्र मला नाही थांबायचं आहे. कदाचित हे दोन्ही फलंदाज तिकडे सांगतात. या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 7. सध्या ब्रास बँडवाले बघा नवीन धून तुम्ही ऐकतात, नवीन गाणं तुम्ही ऐकतात. सकाळपासून खूप मेहनत घेतले आज या आमच्या ब्रास बँडवाल्यांनी. खरोखर जेवढं कौतुक करावं ब्रास बँडवाल्यांचं तेवढं कमी आहे. मानाचा मुजरा कॉमेंट्री बॉक्सकडून. आता मात्र स्टायलिश पद्धतीने ही मंगेशची खासियत आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. 14 ते 15 वर्षापासून आज मंगेशला आम्ही ओळखतोय. चेंबूर माहुल या गावातील एक अतिशय टॅलेंटेड क्रिकेटर आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 8. चला मित्रांनो आता एकच संकल्प करूया. आगरी भाषा, आगरी माणूस, आगरी सेना आपली कीर्ती गाजवेल. आगरी भाषा ही जगातील प्रत्येक माणसाच्या तोंडामध्ये असावी असा निर्धार करूया आणि आपल्या आगरी सेनेचा झेंडा आटके पार जावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. शॉट ऑफ लेंथ नटराज स्टाईल मध्ये नक्कीच मंदार गरुडे तिकडे धावतायत. बघायचं एक धाव कंप्लीट झाली. कलेक्ट करतायत. थ्रो बघा थोडी वेगळी स्टाईल मंदार गरुड्यांची थ्रो द्यायची. 2 धावा तिथे कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचते ती म्हणजे 10. षटक संपते इथे पहिलं. धावसंख्या ती म्हणजे 10. क्या लगता है आपको इस स्टार्ट के बारे में? जी बिल्कुल, थैंक यू, धन्यवाद सर। बताना चाहेंगे जिस तरीके से बल्लेबाजी की पहले ओवर में 10 रन बटोरे हैं, अगर इस तरीके से बल्लेबाजी करेंगे तो 5 ओवर का ये मुकाबला है, 5 ओवर में कम से कम 50 या 55 रन जाएंगे स्कोर। झारखंड आमच्या जोडीला आहेत, धावसंख्या ती म्हणजे 10। आजच्या दिवसातील फर्स्ट सीझन मधील शेवटचा सामना मित्रांनो लक्षात ठेवा, साईनाथ अर्नाळा 11 हा संघ इकडे हजर झाला। आगरी सेना चषक 2019 मान्यवर व्यक्ती मंचावर
आगरी कोळी आदिवासी व इतर स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणजेच आगरी सेना, आगरी सेना, आगरी सेना. धन्यवाद. थँक्स महेश पाटील. या स्पर्धेचे सर्व मंगेश भोईर दादांना तुम्ही बघतायत. जिद्द, चिकाटीपणा आणि आयुष्यात जिंकायचं असेल तर मंगेश भोईर दादांसारखं काळीज असावं हे मागेच मी सांगितलं होतं. प्रत्येक आगरी सेना प्रमुख माननीय श्री आशिष पंडित माहीम पहिला चेंडू हलक्यात फक्त ऑन साईडला मिडॉनला तिकडे जातोय, कलेक्ट करतायत आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 11. खचाखच स्टेडियम. सूर्यनारायण देव टाटा बाय बाय करताना सकाळच्या टायमाला सूर्य, दुपारच्या टायमाला रवी आणि संध्याकाळच्या टायमाला भास्कर अशी 3 नाव आहेत या सूर्यनारायण देवाची. आता हा भास्कर देव हळूहळू आपल्यापासून रजा घेतोय. थोड्याच वेळात फ्लड लाईट्स इथे ओपन होतील, कारण मला वाटतं 2 ते 3 मॅच प्रकाशच्या ज्योतात खेळवल्या जातील, कारण आता शेवटचा दिवस आहे. मेगा फायनल, सर्वात महत्त्वाचा दिवस, 5वा दिवस या स्पर्धेचा. 3 तारखेला सुरुवात झाली. का झाली मी सांगितलं होतं तुम्हाला 2 दिवसा अगोदर. मी इतिहास सांगेन तुम्हाला का या स्पर्धेची तारीख 3 तारीख का ठेवली. त्याचं कारण मित्रांनो, जे आगरी सेनेचे पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत मंगेशदादा भोईर यांचा जो वाढदिवस आहे ना तो 3 तारखेला आहे, 3 जुलै. म्हणून दादाने या स्पर्धेची तारीख सुरुवात 3 ठेवली. आता मात्र फुल लेन बघायचं आहे. डीप अडी स्ट्रॉंगरला तिकडे चेंडू जातोय. 1 बाउंस 2 बाउंस. पुन्हा एकदा आगरी सेना चषक चौकार. नका लागू आगरी कोल्यांचे वाघाची जात नाही डरणार. अतिशय चांगलं गाणं तुम्ही ऐकलं. नक्कीच धावसंख्या ती म्हणजे 15. दुसरं षटक इकडे सुरू आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला तिकडे चेंडू जातोय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये एकच धाव तिथे मिळते. थोडेसे नाराज फलंदाज बघा. सगळेच फलंदाज ब्रॅन लारा, सौरभ गांगुली, सुमित डेगले सारखी फलंदाजी पॉपे करू शकत नाही. प्रत्येकाचं वेगवेगळं स्किल आहे, टॅलेंट आहे, लक्षात ठेवा. धावसंख्या ती म्हणजे 16. मंगेश वैती स्ट्राईकला तुम्ही बघताय. रन मशीन म्हणून ओळखलं जातं या खेळाडूला टेनिस विश्वामध्ये. आशिष पंडित लो फुलटा चेंडू गॅप मध्ये खेळतात. डीप लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये पुन्हा इकडे जातोय आगरी सेनेक चषकाचा आणखीन एक चौकार. नका लागू आगरी कोल्यांचे वाघाची जात नाही डरणार. ही वाघाची जात नाही डरणार. जरा आगरी खवलला, आगरी कोली खवलला, तुम पल्लाला जागा नाही उरणार. आगरी खवळला तर सुनामी येणार मित्रांनो, काही होणार आणि पळायला जागा नाही राहणार. लक्षात ठेवा. या गाण्याच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. धावसंख्या ती म्हणजे 20. पण एकदा आशिष पंडित. आता मात्र रिव्हर्स स्ट्रोक. पॉवरफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल आगरी सेना चषक आणखी एक चौकार. कोल्यांचे वाघाची जात नाही डरणार. ही वाघाची जात नाही डरणार. जरा आगरी खवलला, आगरी कोली खवलला, तुम पल्लाला जागा नाही उरणार. आगरी कोली खवलला, तुम्हा पल्लाला जागा नाही उरणार. आगरी खवळेल तेव्हा खवळेल, मात्र आता फलंदाज खवळलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या ती म्हणजे 24. धन्यवाद ब्रास बँड. गोलंदाजी करताना बाजू नका. गुड शॉट, गुड शॉट. यानंतरचा जो सामना होणार आहे मित्रांनो तो साईनाथ अर्नाळा आणि रणजी स्पोर्ट्स कासार वडवली या दोघांमध्ये होणार आहे असा मला आयोजकांनी ऑफिशियल कॉल इकडे केलेला आहे. बघायचं षटक संपते इकडे दुसरं. धावसंख्या ती म्हणजे 25. बहुत ही अच्छी शुरुआत मानी जाएगी. क्या लगता है शुरुआत के बारे में, क्योंकि 2 ओवर अब तक बन चुके हैं और
25 रन अब तक यहाँ पे स्कोर बोर्ड पे लग चुके। जी बिल्कुल नितिन सर, जिस तरीके से बल्लेबाजी चल रही है, सबसे अच्छी बात यह है कि अभी तक एक भी विकेट नहीं गंवाया है। ये बहुत ही अच्छी बात है इनके, अगर बल्लेबाजी की बात की जाए। और दोनों ही बल्लेबाज एक अच्छे फॉर्म में दिख रहे हैं, एक अच्छी बल्लेबाजी भी कर रहे हैं। अगर शशि और मंगेश की बात की जाए, ये सलामी जोड़ी है, ओपनर बल्लेबाज हैं और इनकी ये सोच होगी कि ज़्यादा से ज़्यादा एक बड़ा लक्ष्य, एक बड़ा स्कोर लेकर आगरी जाया सेना जाए। चषक 2019 या स्पर्धेसाठी उद्योजक मान्य श्री विजय शेठ पाटील साहेब यांचं फार मोठं सहकार्य लाभलेलं आहे। टाइमपास करू नका प्लीज, बघा मी विनंती करतोय। साईनाथ स्पोर्ट्स अर्नाळा आणि रणजी स्पोर्ट्स कासार वडवली यानंतरचा होणारा सामना आगरी सेना प्रमुख मान्य श्री राजाराम साली साहेब यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस येत्या 16 एप्रिल रोजी साजरा होत आहे। त्यानिमित्त विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आगरी चषक क्रिकेट स्पर्धा या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मैदानामध्ये। धन्यवाद। थँक्स महेश सर। अमृत महोत्सवी नक्कीच दादांचा वाढदिवस संपूर्ण आज या महाराष्ट्रामध्ये आनंदाने साजरा केला जाईल। 16 एप्रिल दादांच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस मित्रांनो, लक्षात ठेवा। आगरी सेनेच्या तेजात तळपते विश्वामध्ये आगरी सेना, तेजाचा वारसा मिळाला सन्मान्य राजाराम साळवी, हा कळस असे सूर्यांच्या किरणातून आणि भगव्यांमध्ये आगरी सेना। स्थानिक भूमिपुत्र आगरी कोळी आदिवासी व इतर स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणजेच आगरी सेना, आगरी सेना, आगरी सेना। धन्यवाद। क्या बात है। स्वतः समुद्र पार अटके पार पुन्हा एकदा डाव्या हाताने पहिला चेंडू शॉर्ट प्लॅन बघितला, अक्रॉस झाले सक्सेसफुल। पुन्हा एकदा आगरी सेना चषकाचा हा चौकार। बऱ्याला बरा वाईटाला वाईट, आगरी कोल्यांची कॉलर टाई, आगरी कोल्यांची कॉलर टाई। यो आगऱ्यांचं काम, यो कोल्यांचं काम, यो आगऱ्यांचं काम, यो कोल्यांचं काम। आगरी सीना पार के देखो आई एक वीराना, कोली सीना पार के थँक्स। देखो। धाव संख्या ती म्हणजे 29 नक्कीच आगरी सेना लोकांची कॉलर तर नेहमी टाईट असते मित्रांनो। पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन, फुल द वे, डीप लॉंग लेगच्या वरून इकडे जात आहे बाहुबली आगरी सेना चषक षटकार। बऱ्याला बरा वाईटाला वाईट, आगरी कोल्यांची कॉलर टाई, आगरी कोल्यांची कॉलर टाई। यो आगऱ्यांचं काम, यो कोल्यांचं काम, यो आगऱ्यांचं काम, यो कोल्यांचं काम। आगरी सीना पार के देखो आई एक वीराना, कोली सीना पार के देखो आई एक वीराना। क्या बात है। आई एकविरा माता, कार्ला डोंगर, बेहरगाव। उद्याचा दिवस नारंगी गावासाठी खूप मोठा दिवस मित्रांनो। जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा, कारण उद्या सकाळी 7:30 वाजता या गावातून आई एकविरेची पालखी निघणार आहे। सर्वांना आम्ही आमंत्रित करतोय। धाव संख्या ती म्हणजे 35। तर मंगेश हा रन मशीन म्हणून का ओळखला जातो? मी उगाच स्तुती कोणाची करत नाही, त्याचं टॅलेंट बघा। आता मात्र बघा टॉप एज 2 खेळाडू तिथे एकत्र आलेत, मात्र आपलं काम मंगेश वैती, कारण 3 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्यानं मंगेशने आपलं काम करून दाखवलेलं आहे। जी सुरुवात करायला पाहिजे होती ती सुरुवात करून दाखवलेली आहे। नादी नका लागू आगरी कोल्यांचे, वाघाची जात नाही डरणार, ही वाघाची जात नाही डरणार। जरा आगरी खवलला, आगरी कोली खवलला, तुम पल्लाला जागा नाही उरणार। आगरी कोली खवलला। मंचामध्ये उपस्थित दानशूर व्यक्तिमत्व उद्योजक माननीय श्री विजय शेठ पाटील साहेब यांचा सत्कार आणि सन्मान केला जात आहे। पालघर जिल्हा आगरी सेनेच्या वतीने त्यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी केला जात आहे। नवीन फलंदाज ग्लेन वैती, कालचा दिवस मित्रांनो या आगरी खेळाडूने सेनेचे गाजवला। पालघर जिल्हा उपाध्यक्ष श्री मंगेश भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार आणि सन्मान। उद्योजक माननीय श्री विजय शेठ पाटील साहेब। काळा चौकी, कालचा दिवस 11 चेंडूमध्ये 50 धावा या खेळाडूने आपल्या नावावर केल्या मित्रांनो। एक वेळचा सुप्रीमो चषकाचा मॅन ऑफ द सिरीजचा एक सुपरस्टार खेळाडू ग्लेन वैती। बॅकफुट पंच करायचा होता, कारण चेंडूची वाढ बघितली, थोडंसं बॅकफुटला आले, वीरेंद्र सेहवाग स्टाईल खेळायचा होता, मात्र नॉट सक्सेसफुल म्हणायला हरकत नाही। चेंडू तिकडे डॉट जातोय, गौरव आहे।
सो व्हेरी गुड हार्म ॲक्शन माननीय म्हणायला श्री हरकत विजय नाही. शेठ पाटील साहेब यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी. धन्यवाद. गौरव पुन्हा एकदा बघा बॅकफुट पंच करतात. चेंडूची वाढ बघितली कारण शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतायत. सर्कलच्या आतमध्ये तिकडे चेंडू जातो एका धाव्यांसाठी आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 36 धावा. संध्याकाळची वेळ सर्व आकाशामधली पाखरे सुद्धा खुश आहेत. 33 कोटी देव सुद्धा आज आकाशातून ही स्पर्धा बघत असतील तर त्यांना किती आनंद होत असेल. कारण आयोजक कोण आहेत मित्रांनो? आगरी सेना. आगरी सेना आणि फक्त आगरी सेना. आगरी सेना चषक 2019. संध्याकाळची ही वेळ, संथ वातावरण, गुलाबी गुलाबी हवा. चला हवा येऊ द्या आणि तुम्हाला सुद्धा हवा लागू द्या. कोण झाडावरून, कोण टॅरेसवरून, कोण घरातून, ग्राउंड्स मधून. सत्कार युट्यूब वाले विनंती करतोय कंटिन्यू कॅमेरा तुमचा तिकडे व्यास. सेना प्रमुख माननीय श्री राजाराम साली साहेब यांचा सत्कार आणि सन्मान पालघर जिल्हा आगरी सेनेच्या वतीने करण्यात येत आहे. आगरी सेना, आगरी सेना, आगरी सेना जिंदाबाद. क्या बात माननीय श्री राजाराम सालवी साहेब. हळू हळू झाला हळू. सरसेनापती महानेता अग्रिसेना भीष्म पितामह सन्मान्य राजाराम साळवी साहेबांचा इथे खरोखर सत्कार झालेला आहे. आणि जेव्हा फलंदाजीने हा षटकार मारला तेव्हा एकाने उडी मारण्याचा तिकडे प्रयत्न केला होता कॅच साठी. 200 रुपयासाठी 2000चा खर्च करू नका, लक्षात ठेवा. धावसंख्या ती म्हणजे 42. 3 षटकं झालेली आहेत. धावसंख्या ती म्हणजे 42. यानंतरचा एक गाव एक संघ मध्ये फायनलचा सामना होणार सेमीफायनलच्या दोन्ही संघासाठी. त्याच्यानंतर त्यांच्यामधून एक संघ फायनलला येणार आणि त्याच्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना होणार. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे तिथे टॉस का बॉक्स मध्ये तुम्ही प्लीज 2 षटका अगोदरच तिकडे हजर राहा. सचिन पुन्हा एकदा लाफ करतायत. वा 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 क्या बात आहे. गगनचुंबी बाहुबली षटकार. नारंगी वाला निहार भोईर नारंगी वाला हाय मोठा दिलवाला दादा हाय मोठा दिलवाला गाजतय पालघर जिल्ह्यामध्ये दादा आगरी सेनेवाला भरलाय साऱ्यांच्या मनामध्ये दादा आगरी सेनेवाला. धावसंख्या ती म्हणजे 48-48. का मारल्या या फलंदाजाने काल 11 चेंडूमध्ये 50 धावा. आता मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता, सक्सेसफुल नाही झाले कारण बॅट बघा किती लवकर जाते आणि चेंडू तिथून जातोय. मला वाटतं ग्लेन वैती तिकडे बाद होत आहेत. खूप मोठी विकेट आहे, मोठा मासा गळाला लागला असं म्हणायला हरकत नाही. दॅट्स अ व्हेरी गुड विकेट. आगरी समाजाच्या उत्कर्षासाठी तू दिली आम्हा साथ रे दादा. नवीन फलंदाज योगेश वैद्य, ऋषी वैद्य दादा नक्कीच यांचे बंधू. दादांच्या जोडीला पावलावर पाऊल ठेवून योगेशने भरपूर विक्रम रचलेले आहेत. व्हेरी गुड हाईट, अतिशय चांगला खेळाडू आहे, संयमी खेळाडू आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. टॅलेंट जबरदस्त आहे. थोड्याच वेळात फ्लड लाईट्स इथे ओपन होतील. खूप मजा येईल. एक वेगळं चित्र या मैदानाला येणार आहे, लक्षात ठेवा. स्ट्राईकला योगेश. सचिन शॉट ऑफ लेंथ ऑफ साईडला.
तिकडे चेंडू जातोय, फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 49 49. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभमेळा, क्रिकेटची जत्रा अग्रिसेना चषक 2019. पाचीच्या पाची दिवस कसे गेले आणि आमचं संपूर्ण कुटुंब आज खरोखर खूप मेहनत घेत आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, या क्रिकेट स्पर्धेचे सर्व सन्मान्य मंगेश भोईर दादा त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना मावळ्यांना खरोखर आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून मानाचा मुजरा. कुठलंही काम नुसतं बोलल्यावर होत नाही, नुसतं आयोजन नसतं तर नियोजन पण चांगलं असावं लागतं. आणि या सगळ्या गोष्टी आज आम्ही जर बघितल्या तर मंगेश भोईर दादा जे आगरी सेनाचे पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत, पुन्हा एकदा सचिन. आता हवेमध्ये चेंडू आहे, बघायचं आहे, खेळाडूने खूप प्रयत्न करतायत. मंदार मला वाटतं तिकडे आहेत, ड्रॉप द कॅच. थोडंसं लक म्हणावं लागेल फलंदाजाचं. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते डबल फिगरमध्ये 50 धावा. 50. अग्रिसेनेचा तेजात तळपते विश्वामध्ये अग्रिसेना. तेजाचा वारसा मिळाला सन्मान्य राजाराम साळवी. हा कळस असे सूर्यांच्या किरणातून आणि भगव्यामध्ये अग्रिसेना. जनार्दन पाटील साहेब लाभो असाच आशीर्वाद आम्हा जन्मोजन्मी रुजू दे. रक्तामध्ये अग्रिसेना. कैलास पाटील, विजय शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाने अग्रिसेनेचा ध्यास. पुन्हा मंगेश दादा भोईरची सोबत संपूर्ण महाराष्ट्रात अग्रिसेना. सचिन आहे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला तुम्ही बघतायत योगेश वैद्य. फुल लाईन डिलेव्हरी, मिड ऑफ वरून लॉंग ऑफला तिकडे जातोय चेंडू. बघायचा आहे थ्रो व्यवस्थित आला ना, मात्र बॅकअपसाठी तिथे दुसरा खेळाडू आला म्हणून या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 51. कृपया बाबू ड्रायव्हर यांनी लवकरात संपर्क साधायचा आहे, स्टेजशी संपर्क साधायचा आहे. बाबू ड्रायव्हर. यानंतर एक गाव एक संघ, दोन्ही कॅप्टन रेडी रा. लो फुल टॉस चेंडू डीप मिड विकेटला किती वेगाने तिकडे जातोय. या गुड स्ट्रोक्स म्हणायला हरकत नाही, मात्र बघा फिल्डिंग्स बघा अतिशय चांगल्या प्रकारे तिकडे होते. एकच धाव तिथे मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 52. आता जर बघितलं तर षटकं संपलेली आहेत ती म्हणजे 4. धावसंख्या आहे ती म्हणजे 52. ये आखिरी ओवर है, इस आखिरी ओवर में कितने रन आने चाहिए? जी बिल्कुल सर, जिस तरीके से बल्लेबाजी देखने को मिली है, शशि अभी भी क्रीज में मौजूद हैं और एक लाजवाब पारी खेली है. अभी तक बल्लेबाजी कर रहे हैं, उनका साथ दे रहे हैं नए बल्लेबाज योगेश. मॅच चालू करा प्लीज प्लीज. टाइमपास नको मित्रांनो, मी हात जोडतो तुमच्या. बघा वेळ नाही अजून. या ठिकाणी एक विशेष सत्कार केला जातोय. थोड्याच वेळात अग्रिसेना पालघर जिल्ह्याचं झुंजार नेतृत्व माननीय श्री कैलाजी पाटील साहेब, माननीय कैलाजी पाटील साहेब यांचा सत्कार आणि सन्मान जुली बेटाच्या वतीने, जुली बेटातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार आणि सन्मान केला जात आहे. जुली बेटाच्या विकासासाठी अनेक चांगले उपक्रम राबवले सन्माननीय अशोक माळी, माननीय श्री कैलाजी पाटील साहेब यांचा सत्कार आणि सन्मान. धन्यवाद. लाईट्स ऑन करायच्यात विनंती करतोय. अवधूत 5 मिनिटात चालू होईल नक्की. थँक्स. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत अवधूतला. चेंडू पडल्यावर बघा कारण किती बाहेर निघतोय, त्याचं कारण आहे जी विकेट तुम्ही बघताय टर्फ विकेट. मात्र मी सांगितलं ना किती बाहेर निघतोय. पंचांनी ओळखलं, वाईटचा इशारा दिला आणि या अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 53 53 धावा. पृथ्वीच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आवाज म्हणजे अग्रिसेना मित्रांनो. अवधूत आता मात्र बघा कारण या ही चुकतं करणार नाही. हवेमध्ये चेंडू आहे, फलंदाज तिकडे बाद होतोय.
समाजाच्या उत्कर्षासाठी तू दिली आम्हा साथ रे. दादांच्या मूर्तीत दिसला आम्हा राजा रामाचा अवतार रे. पेटून उठूया सारे क्रांतीवीरांचे वारे. पेटून उठूया सारे क्रांतीवीरांचे वारे. दाही दिशा नया हो सेना अग्री सेना सेना अग्री सेना सेना अग्री सेना. पृथ्वीच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आवाज म्हणजे आगरी सेना. आज ही आगरी सेना सर्व क्षेत्रामध्ये वेगाने प्रगती करत आहे. एक नवा विचार, एक नवं चैतन्य घेऊन आगरी समाजाने समुद्रासारखी भरारी घेतलेली आहे. आगरी सेनेची झालेली सुरुवात म्हणजे एक आशादायी आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. नवीन फलंदाज तिकडे येतोय तो म्हणजे लकी. बघायचं है कारण लक भी उसका साथ देता है जिसमें जीतने का जज्बा होता है. चांद पे जाने वाले मैंने पहले ही कहा था वो सितारे पे उतारा नहीं करते क्योंकि वो तो खुद गिरते रहते. जी बिल्कुल. पुढचा चेंडू शॉट ऑफ प्लेन बघायचा, तिथे खेळाडू आहे टायमिंग करू शकले नाही. आणि आता जर बघितलं तर योगेश वैद्य हे नाराज असतील. आणखीन एक विकेट. थैंक यू डीजे. योगेश के पारी का हुआ अंत. हालांकि कुछ खास नहीं कर पाए अपने टीम के लिए, मात्र 2 रनों का योगदान दे सके अपने टीम के लिए. और वो बल्लेबाज जो सलामी के तौर पर आया था, ओपनर बल्लेबाज के तौर पे शशि, अच्छी पारी का आगाज किया, अच्छी बल्लेबाजी की जिसमें 23 रन बनाए, 20 रन बनाए. और अब आए हैं नए बल्लेबाज महेश जाधव. अच्छी गेंद थी, ऑफ स्टैम्प पे चढ़ने के बाद गेंद हल्की सी बाहर जरूर हुई और एम्पायर ने इसे वाइड करार दिया. अतिरिक्त में 1 रनों का इजाफा. इस 1 रन के साथ अब स्कोर पहुंच चुका है इस समय विकरौली का 54. 54 4 खिलाड़ी के आउट होने के बाद. कृपया मान्यवर व्यक्तींची उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहेत. आणखी काही मान्यवर व्यक्ती माननीय श्री राजेंद्र गावित साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होणार आहे. कृपा करून बांड पथकाने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. मोठ्या जल्लोषात उत्साहात आगरी चषक क्रिकेट स्पर्धेचा हा आनंद प्रेक्षक वर्ग लुटतायत. आता जर या ग्राउंडच्या बाहेर प्रेक्षकांनी जर कॅच पकडला तर 300 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. करकरीत नोटा आमच्याकडे जमा झालेल्या आहेत. जी बिल्कुल सर्वांना. प्रताप गावंड साहेबांच्या यांच्याकडे कृपया मित्रांनो प्रेक्षकांच्या बाहेरून जायचं आहे. कृपया मॅच सुरू आहे, लक्षात ठेवा. 300 रुपयाचं पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी. दर्शकों के लिए ऑफर है. गेंद अगर बाउंड्री लाइन के बाहर जाती है, 6 के रूप में तब्दील होती है, अगर आप उसे कैच करते हैं तो आपको 300 रुपये का पुरस्कार जो कमेटी की तरफ से रखा गया वो आपको मिलेगा. इसी बीच 1 रन मुकम्मल करते हुए बाई के रूप में बल्लेबाज. इस 1 रन के साथ अब रनों की संख्या पहुंच चुकी है 56. 56 पे 3, सॉरी 56 पे 4. और एक अच्छी सूझबूझ रही बल्लेबाजों के द्वारा. जहां तक पहली बल्लेबाजी ओपनर के तौर पर जो बल्लेबाजी कर रहे थे शशि और मंगेश, वो जोड़ी कुछ हद तक और एक अच्छा स्कोर, एक सम्मानजनक स्कोर की तरफ ले जा रही थी. लेकिन दोनों के विकेट गिरने के बाद थोड़ी से रनों में कमी जरूर आई है. एक अच्छी बल्लेबाजी, लेकिन उसकी तरफ अगर बात करते हैं निहांत, जो एक अच्छी गेंदबाजी और फील्डिंग का मुजाहरा पेश करते हुए इस इनिंग के इस ओवर की लास्ट बॉल. अवधूत एक अच्छे ओवर करते हुए इस ओवर में एक बार चले. इस बीच हिट किया है, लॉफ्ट किया जरूर, लेकिन सही तरीके से बल्ले पे गेंद आई नहीं. खेलना चाहते थे मिड विकेट के ऊपर से. 1 रन मिला. इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा 57. 57 पे 4. 58 रनों का लक्ष्य दिया है इस टारगेट को जीतने के लिए विकरौली को. ये देखना होगा कितने ओवर में इस लक्ष्य को हासिल कर सकती है या फिर अपने घुटने टेक देती है. आने वाला आगरी वक्त सेना बताएगा. 2019 प्रथमच भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. प्रथम पारितोषिक तब्बल 3 लाख रुपये आणि मालिकावीरसाठी एक मोटरसायकल बजाज सिटी 100. धन्यवाद जी. थैंक यू महेश सर, स्थानिक धन्यवाद. भूमिपुत्र आगरी, कोळी, आदिवासी व इतर स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणजेच आगरी सेना.
आगरी सेना, आगरी सेना. धन्यवाद. अंकुश भोईर नारंगी वाला, निहार भोईर नारंगी वाला, हाय मोठा दिलवाला, दादा हाय मोठा दिलवाला, गाजतय पालघर जिल्ह्यामध्ये दादा आगरी सेनेवाला, भरलाय साऱ्यांच्या मनामध्ये दादा प्रेक्षकांच्या आगरी रसिक सेनेवाला. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय, या स्पर्धेचा पहिला 58 दिवस धावा हा करायचे. ग्रामीण भागासाठी राखीव होता. या ग्रामीण भागामध्ये वैतरणा परिसरातील श्रीराम कसराली क्रिकेट संघाने प्रथम पारितोषिक पटकावलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसातला विजेता क्रिकेट संघ आहे तो साईनाथ स्पोर्ट्स क्लब अर्नाला. तिसऱ्या दिवसातला क्रिकेट क्लब विजेता संघ आहे तो ठाणे कासर वडवली. आणि चौथ्या दिवसातला विजेता संघ आहे तो वसई पागदरे 11. धन्यवाद. हेलो 57 रन बने हैं 58 58 रनों का लक्ष्य दिया है, टारगेट दिया है 58 58 रनों का लक्ष्य मिला है. एक चावी सापडलेली आहे आम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, ती जमा झालेली आहे. त्या चावीवर ओम आहे, त्याच्यानंतर सूर्यनारायण देव सुद्धा आहे. 2 ओम आहेत आणि एक चावी सापडलेली आहे. बजाज रिक्षावाल्याचे आहे मला वाटतं. ओळख पटून घेऊन जायचे, चावी घेऊन जा. आगरी सेना चषक 2019 शाम का टाइम है और आज फाइनल मुकाबला, ग्रैंड फिनाले का मुकाबला भी होगा. ये आखिरी दिन है, हम सभी लोगों की निगाहों से आज का दिन ये समाप्त होगा. एक अच्छा मैच जिसका आगाज हुआ 3/4/2019 5 दिवसीय टूर्नामेंट, जो कि आज इस टूर्नामेंट का आखिरी दिन है. सन्माननीय गणेश रामचंद्र पाटील मर्चंट नेव्हीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. तर मित्रांनो, आगरी समाजासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. गणेश बाळकृष्ण पाटील गावराईपाडा, ज्या गावराईपाड्याचे कैलास पाटील माझा मित्र सुद्धा एक अतिशय चांगला समालोचक आहे. त्याच गावातील अभिमानाची गोष्ट आहे आपल्या आगरी समाजासाठी. मित्रांनो लक्षात ठेवा, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा, मी विनंती करतोय प्लीज. ओपनिंग जोडी, सलामीची जोडी, तुम्ही जर आलात तर लगेच मॅच सुरुवात होईल. लवकरात लवकर या. इस आगरी सेना चषक 2019 में नारंगी के ग्राउंड पर आए हुए सभी खिलाड़ी और दर्शकों का और हमारे इस स्टेज जो कमेंट्री बॉक्स के सामने बनी हुई है उनमें विराजमान मेहमानों का मैं और मेरी कमेंट्री बॉक्स की तरफ से आप सभी लोगों का हार्दिक स्वागत, अभिनंदन है, वेलकम है. जो कि यूट्यूब पे जो लाइव देख रहे हैं उन सभी लोगों का स्वागत है इस आगरी सेना चषक 2019 में. हमारे कमेंट्री बॉक्स में जो कि 3 तारीख से हमारे सीनियर कमेंटेटर जुड़े रहे हमारे साथ में, हमारे नीतीश सर, जहीर सर, विजय पाटिल सर, कैलाश सर, और जो कि इस नारंगी के सुपुत्र हमारे बड़े सर हम सभी लोगों को जो मौका दिए हैं, तुक्काराम सर और शांताराम साहब, इन सभी लोगों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं, हार्दिक स्वागत, अभिनंदन करता हूं. आइए ले चलते हैं आपको सीधे ग्राउंड पर जहां मैच सेकंड इनिंग का स्टार्ट होने वाला है. टारगेट मिला है 58 58 रनों का. निहांत स्पोर्ट का अगर कोई भी एक्स्ट्रा खिलाड़ी हो तो प्लीज कमेंट्री बॉक्स में आ जाए. 12th मैन कमेंट्री बॉक्स में आ जाएं आप, निहांत स्पोर्ट का. निहांत स्पोर्ट्स एक खेळाडू पाठवून द्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्लीज. साईनाथ अर्नाळा आणि कासारवडवली, रणजी स्पोर्ट्स कासारवडवली दोन्ही संघनायक तुम्हाला टॉस का बॉस मध्ये तिकडे हजर राहायचं आहे, लक्षात ठेवा. मी सारखं सारखं सांगतोय, दोन्ही संघनायक. येस, महेश मंगेला तिकडे आहेत. दिनेश मांगेला तिकडे आहेत. धन्यवाद. या ठिकाणी सिने कलाकार चांदनी गुप्ता मॅडम 2 शब्द बोलतील. मैच स्टार्ट होने वाला. बेच अच्छी गेंद थी, गेंद को हल्के हाथों से खेला है शॉर्ट ऑफ की तरफ, लेकिन वहां फील्डर मौजूद हैं. जब तक गेंद को फील्ड करते 1 रन लेने का आसान सा मौका दोनों बल्लेबाजों के पास. सलामी जोड़ी, एक तरफ है सचिन और दूसरी तरफ है. गुड इवनिंग ऑल ऑफ यू. कैसे हो आप लोग? बढ़िया, सब मन बढ़िया. लगा के मैच खेलो और अपने देश का नाम रोशन करो.
All the best to all. Thank you. धन्यवाद थैंक यू मैडम, आपका बहुत बहुत शुक्रिया. क्लीन बोल्ड त्रिफळाचीत फलंदाज तिकडे होत आहेत. फलंदाजीचा संघ आहे, त्यांना विनंती आहे, इथे त्रास होते स्कोररला, राखीव खेळाडू पाठवून द्या प्लीज. बंड सरांना विनंती आहे, कारण काही इथे नावं माहिती पडत नाही आणि स्कोररला थोडासा त्रास होतोय. या तुम्ही या. पुढच्या सामन्यासाठी टॉसचा नाणेफेकीचा कॉल होतोय. अर्नाला साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरुद्ध कासार वडवली ठाणे यांच्या दरम्यानचा सामना. नाणेफेकीचा कॉल होतोय. मंचावर यायचं आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. पुढचा सामना झुंज अर्नाला कासार वडवली ठाणे. हॅलो, बॉलर गिरीश, इस बार कदमों का इस्तेमाल, गेंद को खेला जरूर लेकिन लाजवाब फील्डिंग, काबिले तारीफ. और यहाँ एक और विकेट का पतन होता हुआ, विकेट नंबर 2. हॅलो, धन्यवाद डीजे. तर आपण बघतोय चालू सामना, अप्रतिम सामना, आगरी सेना चषक 2019 आपण बघतोय. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व प्रेक्षकांचं मी विजय पाटील नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यूट्यूबला जे प्रेक्षक आम्हाला पाहत आहेत त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. अप्रतिम असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मुंबई परिसरातील नामांकित संघ आज लढत आहेत. कॉल जिंकलेला आहे ते निर्णय 58 धावांचं आव्हान असताना पाहायचं आपल्याला. गिरीश कोचरेकर नावाचं वादळ मात्र मैदानावरती गोलंदाजी मार्कवर आहे. अप्रतिम गोलंदाज आपण बघितलं तर अतिशय दिग्गज असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय विक्रोलियन संघाकडून. नक्कीच काल आपण हॅट्रिक वरती आहे गिरीश कोचरेकर, मॅन फ्रॉम मुंबई. पाहायचं यावेळी हा चेंडू नक्कीच सुंदर असा चेंडू होता, मात्र यावेळी संधी दिली जात नाहीये. अप्रतिम असं क्रिकेट पाहायला मिळत आहे. नक्कीच ज्यावेळी आपण पाहिलं 58 धावांचं आव्हान दिलं गेलेलं आहे आणि 58 धावा बघायचं आपल्याला जवळजवळ 5 षटकामध्ये पूर्ण करायचं आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना गिरीश कोचरेकर एक नामांकित गोलंदाज, मात्र फलंदाजी मार्कवर आपण बघतो. आणि यावेळी बघायचं चेंडू खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय. आणि सचिन काटकर असे 2 फलंदाज यावेळी मात्र मैदानावरती असताना कशा प्रकारे पाठलाग करतायत ते पाहायचं आहे. दोन्ही खेळाडू आपण बघतोय. हा खेळ नक्कीच मनोरंजन, क्रिकेटचा अनुभव, क्रिकेटची सर्कस, टेनिस क्रिकेट जगतातले सितारे मात्र या स्पर्धेला हजेरी लावताना यावेळी पाहतोय. पुन्हा एकदा रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न मात्र आपण बघतोय फसला गेलेला आहे. यस, अप्रतिम गोलंदाजी आपण बघतो. षटक क्रमांक 1 आपलं संपतंय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या आहे ती म्हणजे फक्त 1 धाव आणि गडी बघितलं तर जवळजवळ 2 गडी बाद झाले आहेत. आपण डीजे कडे जाऊया, डीजेला एक संधी देऊया. युग आहे यू आहे. धन्यवाद धन्यवाद. सुंदर असं आयोजन, नियोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून बघतोय. नक्कीच आगरी सेना चषक 2019 आज शेवटचा अंतिम दिवस. कोणता संघ ही स्पर्धा जिंकेल मात्र आपण बघितलं तर आतापर्यंत अर्नाळ्याचा संघ, त्याच्यानंतर आपण बघितलं कासार वडवलीचा संघ, त्यानंतर पागदरी 11 संघ हा मात्र सेमीफायनलपर्यंत पोहोचलेले संघ आहेत.
आणि बघायचं आहे सेमीफायनलमध्ये यातला विजेता संघ पाकदरी 11 या संघासमोर लढेल. तर यानंतरची लढत आपण बघणार आहोत एक गाव एक संघामार्फत अर्नाळा वर्सेस आपण बघू ठाणा परिसरातील आपण कासरवाडीचा संघ रणजित स्पोर्ट यांच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आलेला तमाम मायबाप गर्दी नाही तर दर्दी प्रेक्षकांचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण बघतो अंसर भाई यहाँ पर अब तक रन संख्या 1 है और 58 रनों का लक्ष्य है, क्या कहना चाहेंगे? जी बिल्कुल, यहाँ पे आप अगर इस मुकाबले को जीतना है तो आपको संयम भरी पारी खेलनी होगी, एक लंबी पार्टनरशिप लंबी साझेदारी आपको करनी होगी, क्योंकि जल्दबाजी में अगर आप करेंगे कुछ भी, कहते हैं ना कि जल्दबाजी में और जल्दी का काम शैतान का भी होता है, तो यहाँ आपको इंसानियत के तरीके से एक साझेदारी निभानी होगी, पार्टनरशिप लंबी ले चलनी होगी. इस बार हल्के हाथों से गेंद को खेला ऑन साइड की दिशा में, जब तक गेंद फील्ड होती 1 रन लिया जरूर, दूसरे रन की मांग थी, लेकिन 9 स्ट्राइकर बल्लेबाज ने मना किया. तो विजय सर बिल्कुल जैसे कि जिस तरीके से बल्लेबाजी की अगर बात करते हैं 2 विकेट गिर चुके हैं और टारगेट मिला है 58. नक्कीच अन्सर भाई, कारण आता मोठे फटके खेळावे लागतील. आपण बघतोय विकी सिंग मॅन फ्रॉम प्रभादेवीचा खेळाडू आपण बघतोय या मैदानावरती. तर मुंबई परिसरातील दिग्गज खेळाडू आपण पाहतात ग्लेन वैतीसारखा खेळाडू बघतोय 2015 त्याला मॅन ऑफ द सिरीज सुप्रीमो चषकात मिळाली. तो खेळाडू बघला काल ग्लेननी नक्कीच काळा चौकीच्या मैदानावरती 11 चेंडूमध्ये 50 धावांची खेळीसुद्धा खेळली. तर एक तगडा आव्हान मात्र आहे, आपण बघू, कारण समोरचा संघसुद्धा तेवढाच संघ आहे निहांत स्पोर्ट. तर आपण बघतोय निहांत स्पोर्ट वर्सेस विक्रोलियन्स हा सामना. तर अंसर भाई अब किस तरह का क्रिकेट खेलना चाहिए? जी यहाँ से गियर तो थोड़ा चेंज करना होगा इन्हें. अगर इस मुकाबले को जीतना है तो आपको एक अच्छी बल्लेबाजी करनी होगी, रिस्क उठाना होगा. अगर आप रिस्क लेंगे तो ही नाम बनेगा. नक्कीच कुठल्या तरी एका गोलंदाजाला मात्र टार्गेट करावं लागणार आहे, कारण मोठे फटके येणं जरुरी आहे. पण तो क्रिकेटच्या बेसिकला विसरून चालणार नाही. सिंगल डबल कन्वर्ट करायला हवी, कारण प्रेशर हे नक्कीच गोलंदाजावर येईल. मात्र जर गडी बाद झाले तर मात्र सामना मोठासा येऊ शकतो. तर नाणेफेकीचा कौल झालेला आहे. और यहाँ एक विकेट का पतन होता हुआ, विकेट नंबर 3. तो इस तरीके से अगर बल्लेबाजी करते हैं ऐसा लगता है जैसे इनके दिलों में विजय सर थोड़ा सा डर हो गया हो. विजय सर अगर इस तरीके से आप बल्लेबाजी करेंगे तो 58 का जो लक्ष्य है वो बड़ा लक्ष्य बन जाएगा. नक्कीच, कारण ज्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, गडी मात्र सातत्याने बाद होतात आणि सातत्याने गडी बाद झाल्यावर मात्र दबाव हा फलंदाजावर येणार आहे. कारण अजूनही दबाव असं बोलू शकत नाही, कारण आपण पहिला मंदार गरुडे त्याच्यानंतर पापेसारखे खेळाडू दिग्गज खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटमधला एक मोठा दिग्गज खेळाडू आपण सांगू शकतो पापे, नरेश चावला. तर मंदारसारखा खेळाडू मात्र आता प्रॉयलंडमध्ये गेलेला आहे. तर आपण बघतो आता नवीन खेळाडू, तर टेनिस क्रिकेट विश्वातला एक मोठा खेळाडू आपल्यासमोर येताना आपण बघतो नरेश चावला, मात्र प्रेमाने त्याला पापे असं ओळखलं जातं. मात्र या खेळाडूवरती भरपूर काही अवलंबून आहे. त्यानंतर मुकेश गावडसारखा सगळा खेळाडू आहे, मॅन फ्रॉम दहिसर आपण बघतोय. पण मात्र गोलंदाजीवरती प्रभादेवीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय विकी सिंग. पण बघायचं आहे चेंडू कशा प्रकारे होता. तर अन्सर भाई ह्याच्यानंतरचं क्रिकेट मात्र महत्त्वपूर्ण असणार आहे. गोलंदाजी आणि फलंदाजाची कडी परीक्षा असणार आहे. जी बिल्कुल, परीक्षा यहाँ पर आपको देनी पड़ेगी. और कहते हैं ना परीक्षा में पास वही होते हैं जो मेहनत करते हैं. मेहनत की ज़रूरत है आपको. अगर आपका हौसला बुलंद है, आपके दिलों में वो जोश वो जज्बा है इस आगरी सेना चषक का खिताब अपने नाम करने का, तो आपको ये मुकाबला जीतना होगा. ये देखना होगा कि कौन सी वो खुशनसीब टीम होगी जो आगरी सेना चषक 2019 का खिताब अपने नाम करेगी. आज इस टूर्नामेंट का फाइनल दिन है और फाइनल दिन ये देखना होगा कौन सी टीम होगी जो फाइनल मुकाबला अपने नाम करेगी. नक्कीच आपण अन्सर भाई आज आपण प्रेक्षकांना बघतोय एवढे दिग्गज समालोचक नितीन सर सारखे, मीरा भाईंदर किंग समालोचक आपण बघतोय, नितीन आळवे सर, त्यानंतर आपण बघितला आपण आरिफ भाईला बघतोय, त्यानंतर आपण बघितलं तर तुकाराम मांगेला, कैलास पाटील असे दिग्गज ज्या समालोचकाच्या मध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. यावेळी मात्र चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता, एक धाव मात्र मिळतंय, पॉईंटमध्ये खेळला जातोय. तर एक धावेनी मात्र होणार नाहीये, मोठे फटके खेळावे लागतील. अन्सर भाई मोठे फटके खेळावे पण कुठल्या गोलंदाजावर खेळावं हेही तुम्हाला मात्र इथे डिसाइड करावं लागणार आहे. जी यहाँ से अब अगर आपको इस मैच को अपने हाथ में करना है, अगर आपको इस मुकाबले को जीतना है तो यहाँ से आपको थोड़ी सी बल्लेबाजी चेंज करनी होगी. एक बड़ा स्ट्रोक बड़ा शॉट खेलना होगा.
नक्कीच यावेळी पुन्हा एकदा चेंडू मात्र खाली राहतोय, मात्र प्रश्नामध्ये जरूर टाकला. अतिशय बुद्धिमानी चतुराईनी गोलंदाजी करताना आपण बघतोय प्रभादेवीचा हा गोलंदाज. नक्कीच मुंबई परिसरातील नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये येत आहेत आणि या स्पर्धेची शोभा वाढत आहेत. आपण पाहिलं तर नक्कीच काय कृष्णा सातपुते येईल का आपण बघितलं नाही, मात्र केरळ आणि गोवा येथे आणखी मोठी स्पर्धा चालू असल्याने भरपूर मोठे खेळाडू त्या स्पर्धेमध्ये आहेत. नाहीतर विश्वजित ठाकूर किंवा आकाश गणपत तारेकर सारखे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले असते. यावेळी मात्र हा चेंडू एक मात्र जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. कालच्या मात्र आपण बघितलं तर षटक क्रमांक 2 संपते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या ती म्हणजे 4 धावा. तर कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं रायगड का शेर उस्मान पटेल याला सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलेलं आहे. जहीर भाई. विजय सर देखिए, फिलहाल मैच में कभी किसी को आंकना नहीं चाहिए, मैच में कभी किसी को आंकना नहीं चाहिए, क्योंकि कभी बड़े बल्लेबाज छोटे बन जाते हैं और छोटे बल्लेबाज बड़े बन जाते हैं। मैच है, कहते हैं यूं ही बैठे रहने से जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। अगर आपको इस मुकाबले को जीतना है तो आपको कोशिश करनी होगी, ताबड़तोड़ शॉट आपको बड़े शॉट लगाने होंगे, एक संयम भरी साझेदारी आपको निभानी होगी। नक्कीच अन्सरभाई, कारण प्रत्येक सामना हा वेगळा असतो आणि कागदोपत्री जरी तुम्ही चांगले खेळाडू असले तरी परंतु तुमचा खेळ हा मात्र मैदानावरती असला तरच तुम्ही क्रिकेटमध्ये प्रेक्षकांच्या गळामधले ताईत बनू शकतात। तर अन्सरभाई, नक्कीच आपण बघतोय सामना क्रमांक आता बघितलं तर सेकंड इनिंगमध्ये मात्र आता बघायचं आहे 18 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता आहे। 18 चेंडू आणि 54 धावा आपल्याला पाहिजे आहे की आता कुठेतरी आपल्याला एक युवराज सिंग या एखादा हर्षल गिब्स या एखादी मिताली राज पाहायला मिळते का? नक्कीच अंसारी भाई। जी बिल्कुल विजय सर, अगर 18 बॉल पे 54 रनों की जरूरत है, कोई बहुत बड़ा लक्ष्य नहीं है। अगर आप देखें बल्लेबाजी के तौर पे जिस तरीके से केकेआर के बल्लेबाज रसल बल्लेबाजी करते हैं, यहाँ देखिए एक लाजवाब कैच, काबिल तारीफ, बहुत ही लाजवाब फील्डिंग कही जाएगी। जो कि बॉलर हैं सिराज, खुद गेंद को कलेक्ट किया और यहाँ एक और विकेट का पता। अग्री खवलला अग्री कोली खवलला तुम पलला जागा नाही उरणार, अग्री कोली खवलला तुम पलला जागा नाही उरणार, कोली खवलला तुम पलला जागा नाही उरणार, अग्री कोली खवलला तुम पलला जागा नाही उरणार। धन्यवाद धन्यवाद डीजे। नक्कीच आपण बघतोय आगरी सेना चषक 2019 मंचावरती आगरी सेनेचे अध्यक्ष राजारामजी साळवी साहेब उपस्थित आहेत, त्यानंतर विजय शेठ पाटील, अनेक मान्यवर तिथे उपस्थित आहेत, अनेक सिने कलावंत तिथे उपस्थित आहेत। सर्वांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो या मंचावरून। सामना आपण बघितला अजूनही 17 चेंडूमध्ये जवळजवळ 17 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आणि जवळजवळ 54 धावांची आवश्यकता आहे। 17 गेंदे और 54 रन। अंसर भाई। जी बिल्कुल, सबसे पहले मैं इस आगरी सेना चषक 2019 का जो आयोजन करता ऑर्गेनाइजेशन कमेटी है उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा, धन्यवाद अदा करना चाहूँगा। जैसे जो हमारे इस टूर्नामेंट के आयोजक करता है अध्यक्ष हैं हमारे सर मंगेश बोयरे सर, और उसके बाद कैलेश पाटिल सर, वाकई एक अच्छा टूर्नामेंट का आगाज़ कराया है इन सभी लोगों ने मिलकर। हमारे तुक्का राम सर जी हैं जिन्होंने इस टूर्नामेंट का बहुत ही अच्छे से देख रेख भी किया और यहाँ हम सभी लोगों को मौका दिया। इस बीच गेंद हवा में है, एक और आसान सा कैच, विकेट कीपर की लाजवाब फील्डिंग, सिराज आते ही वाकई दिखा दिया जलवा अपना, एक और विकेट का पता। डीजे थैंक यू डीजे, थैंक यू। सिराज एक ऐसा गेंदबाज जिन्होंने वाकई चिराग कर दिया है, इस ग्राउंड को रोशनी में भर दिया है और अपनी टीम को ये दिखा दिया कि हमें भी दम है। तर नक्कीच आपल्या मान्यवर कक्षामध्ये आदरणीय सन्माननीय गणेश बाळकृष्ण पाटील ज्यांनी मर्चंट नेव्हीची एक्झाम इंग्लंडमध्ये पार केलेली आहे, आगरी समाजाचा आणखीन एक हिरो आपण पाहतोय। नक्कीच गणेश बाळकृष्ण पाटील, हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तर हॅट्रिक वरती आहे गोलंदाज आपण बघतोय, नक्कीच यावेळी बघायचं है हैट्रिक होते का? अंसर भाई। जी बिल्कुल, सिराज हैं गेंदबाजी पर, वाकई जिस तरीके से गेंदबाजी की है दिल जीत लिया है सभी का। पहली बॉल विकेट, दूसरी बॉल विकेट और अब ये तीसरी बॉल, क्या तीसरा डब्लू मिलेगा क्या? हैट्रिक पर है सिराज और इस टूर्नामेंट का ये 5वां हैट्रिक होगा। विजय सर अगर ये हैट्रिक होता है तो इस टूर्नामेंट का 5वां हैट्रिक होगा और एक अच्छा
मैच दोनों टीमों के बीच देखने को मिला, जहां 58 रनों का लक्ष्य मिला है, उसका पीछा करने उतरी है पूरी तरीके से बैक फुट पर जाती हुई टीम नेहांत की। इस बीच ऑफ स्टैम्प पे हल्के हाथों से खेला जरूर, शॉर्ट कवर पे खड़े हुए खिलाड़ी के द्वारा गेंद फील्ड होती, 1 रन लेने का आसान सा मौका दोनों बल्लेबाजों के पास। इस 1 रन के साथ अब रनों की संख्या इस समय हो चुकी है 5, और खिलाड़ियों की अगर हम बात करते हैं, विकेट की बात करते हैं, तो 5 पे 5। ये पहला एक ऐसा मैच है जहां पे 5 रन है और 5 विकेट है विजय सर। नक्की नक्की यावेळी मात्र बघायचं आहे, चांगला ब्लॉकल चेंडू होता, मात्र ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू होता, ग्लेन वैती स्वतः येतोय, मात्र तिथे एकच धाव मिळते, मात्र एकेरी दुहेरी धावा मात्र अशक्य आहे टार्गेट चेस करणं, मोठे फटके येणं जरुरी आहे, अजूनही सामना गेलेला नाही आहे, प्रत्येक चेंडूवर षटकार मारणं जरुरी आहे। अंसार भाई जी बिल्कुल विजय सर, जैसे सबसे पहले हम इस आगरी सेना चषक के जो कमेटी मेंबर है उनके लिए मैं एक लाइन बोलना चाहूँगा। वाकई एक अच्छा टूर्नामेंट जो इस नारंगी के ग्राउंड पर आगाज करवाया, ऑर्गेनाइजेशन किया है। आप सभी लोगों का ये पल जितना खूबसूरत आज है, आप सभी लोगों का ये पल जितना खूबसूरत आज है, उतना ही खूबसूरत आप सभी लोगों का हर एक पल हो, उतना ही खूबसूरत आप सभी लोगों का हर एक पल हो। जितनी भी खुशियाँ आज आप सभी लोगों के पास है, उससे भी अधिक कल हो। एक अच्छा मैच का ऑर्गेनाइजेशन, एक अच्छा मैच का टूर्नामेंट, एक अच्छा टूर्नामेंट का आगाज इस नारंगी ग्राउंड पर। इसी बीच एक और डॉट बॉल होती है। इस ओवर में सिराज ने लाजवाब गेंदबाजी की है विजय सर, दिल जीत लिया है, और इस ओवर में 2 विकेट भी लिए हैं। 2 रन देके 2 विकेट, ओवर की हुई समाप्ति। ओवर नंबर 3 ओवर का खेल मुकम्मल होने के बाद टोटल स्कोर इस समय 5 पे 5 निहाल। तर नक्की आपण बघतोय 12 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता आहे, अजूनही 12 चेंडू आणि 52 धावा। तर 12 चेंडू आणि 52 धावा, दररोज सामना खूप लांब आहे, मात्र बघायचं आहे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण काही सांगू शकत नाही। 6 चेंडूत जर 6 षटकार आले तर मात्र 36 धावा होऊ शकतात। नक्कीच हा तर आपण बघतोय अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असताना अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच यावेळी पाहायचंय कशा प्रकारचं क्रिकेट। नक्कीच आपण जिंकलो तरी इतिहास रचला गेला पाहिजे आणि हरलो तरी इतिहासच असला पाहिजे, अशा प्रकारचं काहीतरी पाहायला मिळते का? कारण 12 चेंडूचा खेळ आहे, 52 धावा करायच्या आहेत, 12 चेंडू आणि 52 धावा। बघायचं आहे षटकारांचा बरसात पडतोय का? मात्र यावेळी गोलंदाजी मार्कवर विकी मॅन फ्रॉम आपण बघितलं गडी बाद होतोय। आगरी सेना है जीत नाव, आगरी सेना है जीत नाव, आगरी बांधवांसाठी धावधाव, ठाणे जिल्ह्याचं राजा मी हाव, मानेरे गावाचे आगरी बांधव समाजासाठी। धन्यवाद डीजे, चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आगरी सेना चषक 2019 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं आणि सर्व प्रेक्षकांचं मी विजय पाटील हार्दिक स्वागत करतो। तुमच्या आमच्या सर्वांच्या प्रेमामुळे ही स्पर्धा आज शेवटच्या दिवसामध्ये यश प्राप्त करतोय। मित्रांनो 3 लाख रुपयाचं पारितोषिक असलेली स्पर्धा, या स्पर्धेमधले प्रमुख दावेदार संघ आपण बघितले तर अडण्याचा संघ हा प्रमुख दावेदार आहे, त्यानंतर आपण बघितलं ठाण्याचा संघ हा एक प्रमुख दावेदार आहे, पागदरी 11 विजय जाधव यांचा संघ हा प्रमुख दावेदार आहे, आणि यातील विजेता संघ हा सुद्धा प्रमुख दावेदार असणार आहे। कडवी लढत, संघर्षमय लढत, अप्रतिम लढत, लाजिरवाणी लढत, डोळ्याची पारणं फेडणारी लढत आपल्याला ह्यानंतर पाहायला मिळणार आहे। सामना बघतोय आपण, नक्कीच क्वार्टर फायनल पर्यंत चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय 2 संघामध्ये। यावेळी मात्र चेंडू नक्कीच लेग स्टंपच्या बाहेरून मिस होतोय, मात्र निर्धाव चेंडू जातोय, धाव मिळत नाही। अंसार भाई जी, यहाँ पर अगर बात करते हैं विजय सर, इस समय विक्की गेंदबाजी करें, अच्छी गेंदबाजी करें, अच्छी लय में, और 1 विकेट 1 सफलता अर्जित भी कर चुके हैं। इस समय स्कोर है 6 रन और 6 विकेट के नुकसान पे। जिस तरीके से रन चल रहे हैं उस तरीके से विकेट भी चल रहे हैं विजय सर। ओहो, इस बीच एक लाजवाब गेंदबाजी, वेरी गुड बॉलिंग मिस्टर विक्की, एक अच्छी गेंदबाजी करते हुए विक्की। महत्वपूर्ण ये ओवर है, वाकई एक अच्छा ओवर है, और ये ओवर की अगर हम बात करते हैं तो चौथे ओवर की गेंदबाजी विक्की, अभी तक कोई रन नहीं और 1 विकेट भी अर्जित किया है, एक लाजवाब गेंदबाजी। एक बार फिर से शाम का समय है इस नारंगी के ग्राउंड पर। इसी बीच अंपायर का इशारा आता हुआ वाइट के रूप में अतिरिक्त में 1 रन जरूर मिलेगा। इस अतिरिक्त के सहारे स्कोर पहुंचा अब
6 विकेट के नुकसान पे नेहांत। एक अच्छा मैच दोनों टीमों के बीच, क्वार्टर नक्कीच फाइनल सर. मुकाबला। नक्कीच अंसरभाई, आपण बघतोय पालघर जिल्ह्यातली सर्वात मोठी स्पर्धा आगरी सेना चषक 2019, 3 लाख रुपये पारितोषिक असलेली स्पर्धा. यावेळी बघायचं चेंडू मात्र लेग कट होतोय, लेग स्टंपच्या बाहेर जातोय. एकदा मिळते का? यास मात्र मिसअंडरस्टँडिंग होतंय, एकदा मिळत नाहीये. एक अच्छा मैच है दोनों टीमों के बीच देखने को मिल रहा। जिस तरीके से रन टारगेट दिया था विक्रोली ने 58 रनों का, उसका पीछा करने उतरे निहांत की टीम पूरी तरीके से धाराशाही होती हुई यहाँ पर 6 विकेट गंवा चुकी है। एक बार फिर से इस बीच अच्छे गेंद, बल्लेबाज का प्रयास रहा फाइन लेग के ऊपर खेलने का, लेकिन नाकाम होते हुए एक और डॉट बॉल होती हुई इस ओवर में। बिक्की अच्छी गेंदबाजी करते हुए विजय सर. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिलं. नक्कीच प्रभादेवीचा खेळाडू आहे मुंबईचा आणि यंग खेळाडू आहे, यंग जनरेशन खेळाडू आहे, उगवता हुआ सितारा असं आपण पाहतोय. कारण पाहिलं तर नक्कीच पहिलं षटक जे टाकलं ते आपण बघितलं तर जवळजवळ नक्कीच गिरीश कोचरेकर सरांनी काय टाकलेलं आहे आणि त्याच गिरीश कोचरेकर सरांनी मॅचमध्ये आणलं पहिल्या षटकामध्ये, कारण कुठली संधी दिली नाही. मात्र त्यानंतर यावेळी मात्र बघायचं आहे पुन्हा एकदा लेग स्टंपवरून चेंडू जातोय. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तर आपण नक्कीच पाहतोय आदरणीय सन्माननीय गणेश बालकृष्ण पाटील यांचं आगमन होतंय. मित्रांनो, इंग्लंडमध्ये जाऊन मर्चंट नेव्हीची एक्झाम क्लिअर करणारा आपल्या समाजाचा हा नक्कीच चांगलं व्यक्तिमत्व आपले कॉमेंटेटर कैलास पाटील यांच्या काकांचा मुलगा आहे तो. नक्कीच गणेश बालकृष्ण पाटील आगमन होते. आपण बघतो आगरी समाजाला आपल्या एक अभिमानाचा क्षण यावा, आगरी समाजाला अभिमान वाटावा असा क्षण येतोय. एक आपलाच समाज बंधू, आपल्याच समाजात वाढलेला, आपल्याच समाजामध्ये पुढे आलेला आपलाच एक बंधू, आपल्या गावराई पाड्यातला एक सुपुत्र, गावराई पाड्याचा सुपुत्र याचं आगमन होते. वाजत गाजत त्याचं स्वागत केलं जात आहे. आगरी समाजासाठी आपला अभिमानाचा क्षण आहे. गणेश बालकृष्ण पाटील हा एकमेव आगरी समाजातील आपला असा हा तरुण जो मर्चंट नेव्हीमध्ये इंग्लंडमध्ये ज्याचं सिलेक्शन झालेलं होतं, पास केलेला आगरी समाजातील एकमेव तरुण याचं इथे आगमन होतं. प्रेक्षक जोरदार टाळ्या वाजवा करा. आगरी समाजासाठी, आगरी संपूर्ण समाजासाठी गौरवाचा क्षण आहे, अभिमानाचा क्षण आहे की आपलाच एक समाज बंधू आपल्यातनंच पुढे आलेला आहे आणि तो सर्वोच्च स्थान इथे प्राप्त करतोय. तर त्याचं इथे आगमन होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. गणेश बालकृष्ण पाटील गावरापाडा येथील सुपुत्र यांचं इथे आगमन होते. खासदार साहेब राजेंद्र गावित साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. काही क्षणामध्ये आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे प्रवेशद्वाराजवळ. नक्कीच प्रेक्षक हो, आपण या आपल्या समाज बांधवाला नक्कीच महेश पाटील मी आपल्यापर्यंत येतोय, कारण गावित साहेबांचं सुद्धा आगमन होणार आहे. पण या आपल्या समाज बांधवांना नक्कीच आपण मानवंदना द्यायची आहे, कारण आपल्या आगरी समाजातील एकमेव असा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे त्याचं इथं आगमन झालेलं गणेश बालकृष्ण पाटील. गणेश बालकृष्ण पाटील एक अभिमानाचा क्षण आहे आपल्या या संपूर्ण या आगरी समाजाला एक गौरवाचा क्षण आहे, अभिमानाचा क्षण आपल्याला येतोय. गणेश बालकृष्ण पाटील यांचं इथे आगमन होते. आगरी समाजातील एकमेव नेता आणि आपले एक समालोचक कैलास पाटील यांचेच चुलत बंधू आहेत ते. तर गौरवाचा क्षण येतो. प्रेक्षक या आगरी समाजातील आपला एक बंधू सामन्याकडे सुद्धा नक्कीच नजर आहे. चेंडू द्यायचा आहे मध्ये, तर नक्कीच वाजत गाजत आपण बघतोय बँडच्या ताशावरती या तरुणाचं, आपल्या आगरी समाजातील या तरुणाचं ज्याने यश लाभलेल्या मर्चंट नेव्हीमध्ये जाणारा पहिला तरुण ठरतोय. या आगरी समाजासाठी अभिमानाचा क्षण, एका गौरवाचा क्षण ज्याने आणलेला होता तर गणेश बालकृष्ण पाटील हे मात्र इथे आपल्या आगरी सेना चषक 2019 साठी आपली उपस्थिती होतात. नक्कीच महेश पाटील मी आपल्यापर्यंत येतोय, कारण थोड्याच वेळात गावित साहेबांचं सुद्धा आगमन होणार आहे, तिथे सुद्धा नजर आहे. मी येतोय, आपले सहाय्यक समालोचक विजय आपल्यापर्यंत येतोय. धन्यवाद तुकाराम, चांगली माहिती मिळतं आपल्यापर्यंत येताना आनंदाची गोष्ट आहे. यावेळी मात्र बघायचं आहे नक्कीच सामना हा एकतर्फी झालेला आहे. नक्कीच सामन्यामध्ये तेवढी चुरस निर्माण करायला 4 धावा मात्र मिळाल्या, परंतु जहीरभाई खूप लेट झालेला आहे, 4 धावा मिळाल्या आहे. तर नक्कीच मैदानात अतिशय आनंदाचा क्षण
चारही ठिकाणी जबरदस्त जल्लोष उत्साह आणि चिखलडोंगरेचं बँड पथक, संगीताची मधुर धून आणि जबरदस्त समालोचक कक्षाच्या मान्यवर कक्षाच्या समोरच षटकार. हॅलो हॅलो. हा मला वाटतं पूर्ण स्पर्धेतील पहिला हा षटकार जो मान्यवर कक्षाच्या समोरच येऊन पडलेला होता. सुंदर असा फटका, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने, शेतशोईपर्यंत चेंडू निघून जाईल तो 4 धावांचा आडी आणि या 4 धावांनी विक्रोली हा संघ उपांत्य फेरीमध्ये चौथा संघ पुढे जातोय. आपण पाहतोय 4 संघ आज या मैदानात लढणार आहेत. चलिए लाजवाब मुकाबला इस मैदान पर. ज्या संघाची शेतशत असेल त्यांनी तुरंत मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपसे विनंती रहेगी जो टीम ने टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला लिया होगा वो मैदान पर जल्द से जल्द उतर जाए. चलिए निहाल स्पोर्ट बीच और अमन स्पोर्ट में जो मुकाबला हुआ था, निहाल स्पोर्ट की टीम के मुकाबला जीता था सचिन कटकर. ये जो बल्लेबाज मैन ऑफ द मैच रहे थे उनको मैन ऑफ द मैच देना होगा हमारे मन से. तर जहीर आपण पाहतोय 2 अंपायर आपले रमेश मांगेला आणि योगेश गरत NCC नारंगी आपल्या गावचे सुपुत्र